नमस्कार. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे राजपुत्र दक्षाची कथा. भृगु ऋषी सोमकांतास म्हणाले, राजा, व्यासांच्या मनात श्री गणपतीविषयी अधिक जाणून घेण्याची उत्कंठा आहे. हे लक्षात घेऊन ब्रह्मदेवाने त्यांना गणेश महात्म्यपर दुसरी कथा सांगितली. तो म्हणाला, हे मुने, प्राचीन काळी विदर्भातील कौंडिन्यपुरात भीम नावाचा राजा राहत असे. तो महापराक्रमी, सद्गुणी, सदाचारी, ऐश्वर्य संपन्न, दानशूर व ब्राह्मणांचा आश्रयदाता म्हणून प्रसिद्ध होता. अनेक राजे त्याचे मांडलिक होते. ते प्रतिवर्षी त्याला कारभार देत असत. चारुहासिनी ही त्याची पत्नी. ती सुशील, सुंदर, गुणवान व पतिव्रता स्त्री होती. ती देवा ब्राह्मणांचा आदर करायची, अतिथींची सेवा करायची. अशा प्रकारे सर्व काही अनुकूल असूनही ही राजदंपती दुःखी होती. त्यांना मूळ बाळ नव्हते. एके दिवशी भीमराजा आपल्या पत्नीला म्हणाला, प्रिये, संतती नसल्यामुळे मला कधीकधी फारच उदास वाटते. ज्याला पुत्र नाही त्याला स्वर्ग प्राप्ती होत नाही. त्याच्याकडील हव्य देव स्वीकारत नाही. त्याच्याकडील कव्य पितरही स्वीकारत नाहीत असे शास्त्र सांगते. निपुत्रिकाचे जिने व्यर्थच होय. पुत्राविना मला हे जीवनच शून्य वाटते. आता मला या राज ऐश्वर्याचाही वीट येऊ लागला आहे. या सर्वांचा त्याग करून अरण्यात विजयवनात ऋषीमुनींच्या सहवासात जाऊन राहावे असे सारखे मनात येते. चारुहासिनी म्हणाली, स्वामी, पुत्राविना घर म्हणजे रिकामा व्यवहार. माझी मनोव्यवस्था ही तुमच्यापाशी वेगळी नाही. पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असेही माझ्या मनात सारखे येत आहे. तुम्ही अरण्यात जाण्याचा निश्चय केला असेल तर मीही तुमच्याबरोबर येते. तिचे मनोगत कळतात राजाने वनगमन करण्याचा निश्चय केला. त्याने सुमंत व मनोरंजन या आपल्या अत्यंत विश्वासातल्या 2 प्रधानांना बोलवून घेतले. तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझे हितैषी आहात. संतान सौख्य नसल्यामुळे आम्ही उभयता पती पत्नी किती व्यतीत आहोत हे तुम्ही जाणता. संततीसाठी आम्ही आजवर अनेक उपचार केले, पण त्याचा उपयोग झाला नाही. आता तपश्चर्या करून काही साध्य होते का पाहावे म्हणून आम्ही दोघे अरण्यात जाण्याचा विचार करीत आहोत. आमच्या अनुपस्थित राज्याची धुरा तुम्हालाच सांभाळायची आहे. तुमची माझ्याविषयी असलेली हितबुद्धी, तुमची नीतिमत्ता व चातुर्य याविषयी माझ्या मनात जराही शंका नाही. आम्ही परतून आलो नाही तर कालांतराने हे राज्य तुम्ही दोघांनी वाटून घ्या. राजाचे ते निर्वाणीचे बोलणे ऐकून त्या स्वामीभक्त प्रधानांना अतिशय दुःख झाले. त्यांचे राजाचे सांत्वन केले. तसेच त्याला त्यांच्या विचारांपासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. निघण्याच्या दिवशी राजाने याचकांना व विप्रांना अपार दानधर्म केला. प्रजेला समजावले आणि थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन तो आपल्या राणीसह अरण्यात प्रवेशला. काही अंतर चालून गेल्यावर त्याला एक रमणीय सरोवर दिसले. त्याचा परिसर नानाविध वृक्षवेलींनी वेढला होता. तेथील निसर्ग सौंदर्य पाहून राजाचे मन फारच प्रसन्न झाले. जवळच एक आश्रम दृष्टीस पडला. तेथे पशुपक्षी वैरभाव विसरून एकोप्याने राहत होते. ते पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. येथे कोणीतरी महान तपस्वी राहत असावा असा विचार करून तो त्या आश्रमाकडे निघाला. तो विश्वामित्र ऋषींचा आश्रम होता. आश्रमाच्या अध्ययन कक्षात त्यांचे शिष्य वेदाध्ययन करीत होते. दर्भासनावर बसलेल्या शांत व प्रसन्न अशा विश्वामित्रांना पाहून राजा राणीला परम संतोष वाटला. त्यांनी पुढे जाऊन त्या महान तपस्व्याला नमस्कार केला. विश्वामित्रांनी त्या दोघांचे यथोचित आदरचित्त केले. त्यांचे कुशल मंगल विचारले. अंतर्ज्ञानी विश्वामित्रांनी त्यांची व्यथा जाणली. राजाला आशीर्वाद देताना ते म्हणाले, राजन, काळजी करू नकोस. तुला उत्तम गुणांनी युक्त असा पराक्रमी पुत्र होईल. त्याची सर्वदूर कीर्ती होईल. तुझेही कल्याण होईल.
त्या आशीर्वचनांनी राजाला धन्य धन्य वाटले. त्याने विश्वामित्रांना स्वतःचा व पत्नीचा परिचय करून दिला. स्वतःचे कुल, गोत्र व राज्याची माहिती सांगितली. तो पुढे म्हणाला, हे तपोनिधी, पुत्र सौख्य नसल्यामुळे मी निराशेने राज्यत्याग केला. तपश्चर्यादी दैवी उपचारांनी काही साध्य होते का पाहावे म्हणून मी अरण्यात आलो आहे. येथे महाभाग्याने आपले दर्शन झाले. तुमच्या आशीर्वादाने माझ्या मनाला शांती लाभली. जीवनाविषयी नवीन आशा पल्लवित झाल्या. हा सर्व आपल्या कृपेचा प्रसाद आहे असे मला वाटते. पण अंतर्ज्ञानी आहात, तरी कृपा करून कोणत्या दूषित पूर्वकर्मामुळे मला निपुत्रिक राहावे लागले ते सांगावे. विश्वामित्र म्हणाले, राजा, मनुष्य कितीही मोठा झाला तरी त्याने कुलधर्म, कुलाचार सोडू नये. गणपती हे तुझे कुलदैवत आहे. तो आद्य पूजनीय आहे. त्याचे महात्म्य फार थोर आहे. म्हणून देव, दानव, ऋषी, मुनी, मनुष्य आदी सर्वच त्याची पूजा करतात. त्याचे महात्म्य फार थोर आहे. पण तुझ्या हातून त्याची जराही सेवा घडली नाही. म्हणूनच तुला संतती सुखापासून वंचित राहावे लागले. आता मी तुला तुझ्या पूर्वजांचे चरित्र सांगतो, ऐक. भीम हा तुझा 7वा पूर्वज. कमला ही त्याची पत्नी. त्या दंपतीस उशिराने एक मुलगा झाला. तो जन्मता मूकबधीर होता. त्याच्या पाठीवर कुबड होते. काही दिवसांनी त्या बालकाच्या शरीरावर असंख्य क्षते पडली. तो उपचार करूनही बरी झाली नाही. त्यातून रक्त व पू बाहेर येऊ लागला. ती दुर्गंधी अगदी असह्य होत असे. आपल्या पुत्राची ती भीषण अवस्था पाहून राणीला फारच दुःख होत असे. ती देवाकडे त्याच्यासाठी मरण मागू लागली. एके दिवशी राणी फारच व्यथित झाली. मोठ्याने आक्रोश करू लागली. तिची अवस्था पाहून राजाही हतबल झाला. तरीही त्याने स्वतःला सावरले. तो तिला म्हणाला, जन्मलेल्या प्रत्येकालाच आपल्या पूर्वकर्मानुसार सुखदुःखादी भोग प्राप्त होत असतात. परिस्थिती कधीही एकसारखी नसत नाही. दुःखालाही अंत असतोच. पण दुःख भोगत असताना परमेश्वरावर श्रद्धा ठेवली तर जीवन सुलभ होते. हा आपला पुत्र चांगला होणारच नाही असा तू का विचार करते? परमेश्वर सर्वांचा हितकर्ता आहे. त्याच्या कृपा प्रसादाने अशक्य गोष्टीही शक्य झालेल्या आपण पाहिलेले आहेत. देवावर श्रद्धा ठेवून आपल्या मुलाच्या हितासाठी सतत प्रयत्न करणे एवढेच आपल्या हाती आहे आणि ते आपण करीतच आहोत. म्हणून तू शोक आवर. तेव्हा राणीने स्वतःला सावरले आणि आलेल्या प्रसंगाला धीराने तोंड द्यायचे ठरविले. भीमराजाने आपल्या पुत्राचे दक्ष असे नामकरण केले. त्या प्रसंगी ब्राह्मणांना, गुणीजनांना व याचकांना अपार दानधर्म केला. नंतरच्या काळात आपल्या पुत्राला आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून राजाने अथक प्रयत्न केले. देशोदेशींच्या राजवैद्यांकडून उपचार करविले. त्याने स्वतःही 12 वर्षे तपश्चर्या केली, पण काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे राजाला वैफल्य आले. तो एकसारखी चिडचिड करू लागला. त्याचे उद्विग्न अवस्थेत एके दिवशी त्याने आपल्या राणीला व पुत्राला राजधानीतून हाकलून दिले. कमला राणी व तिचा व्याधिग्रस्त पुत्र दोघेही अनाथ झाले. राणी गावोगाव हिंडून भिक्षेवर गुजराण करू लागली. पण तिच्या दुर्दैवाचे फेरे अजूनही संपले नव्हते. एका आडवाटेवर चोरांनी तिला गाठले व तिच्याकडील दागिने लंपास केले. निराधार दुबळी झालेली ती राणी आपल्या दैवाला दोष देत तिथेच बराच वेळ रडत होती. मग तिने स्वतःला सावरले आणि पुढील मार्गक्रमण करू लागली. फिरत फिरत ती एका गावी आली. तेथे एका देवळात मुक्काम केला. एके दिवशी दक्षाला मंदिराच्या ओवरीत ठेवून ती एकटीच भिक्षेसाठी गावात गेली. त्यावेळी एक पुण्यश्लोक भगवत भक्त देवदर्शनासाठी तेथे आला. तेव्हा त्याच्या शरीरावरून वाहत असलेल्या वायूच्या झुळकेने दक्षाच्या अंगास स्पर्श केला. तर काय आश्चर्य, तो राजपुत्र क्षणार्धात व्याधीमुक्त झाला. जखमानी अमंगळ दिसणारे त्याचे शरीर एकदम सुदृढ झाले. तो तेजस्वी व कांतिमान दिसू लागला. त्याचे मूकबधिरत्व गेले. या चमत्काराने 13-14 वर्षांचा दक्ष संभ्रमात पडला. त्याचे मन
आनंदाने मोहरून गेले. त्याने अत्यंत आदराने त्या साधूला नमस्कार केला. देवदर्शन करून तो साधू निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे राजपुत्र दक्ष कृतज्ञतेने पाहतच राहिला. भिक्षा मागून राणी देवळात आली. तेथे आपल्या मुलाचे बदललेले स्वरूप पाहून तिच्या आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. आपण स्वप्न तर पाहत नाही अशी शंकाही तिच्या मनात येऊ लागली. दक्षाने धावत येऊन तिला गळामिठी घातली आणि घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून ती आनंदाने रडू लागली. एखाद्या तपस्वी साधूची अल्पसंगती ही दीनदुबळांचे जीवन बदलू शकते याची तिला प्रत्यक्ष अनुभूती आली. साधू ज्या मार्गाने गेला त्या दिशेला तिने अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला. त्यानंतर लोक त्या मायलेकांना अपमानित न करता प्रेमाने भिक्षा घालू लागले. कोणी कोणी त्यांना भोजनासाठीही बोलवीत असत. कधी कधी त्यांना नव्या जुन्या वस्त्रांचा व द्रव्यांचाही लाभ होत असे. दक्ष बरा झाल्यामुळे कमला राणी निश्चिंत झाली होती. त्या दोघांच्या मनात भगवंताविषयी श्रद्धा आणि भक्ती निर्माण झाली. दक्षाला गणपतीविषयी विशेष आकर्षण होते. तो पायाच्या अंगठ्यावर उभे राहून ओम गजाननाय नमः या मंत्राचा नित्य नेमाने जप करीत असे. ही त्याची एकांतिक तपस साधना पाहून गणपती प्रसन्न झाला. त्याचे दक्ष व कमला राणीला सगुण साकार रूपात दर्शन दिले. चतुर्भुज, पितांबरधारी, विशालकाय आणि दैदिप्यमान अशा त्या गणेश मूर्तीच्या दर्शनाने त्या दोघांना अगदी कृतकृत्य वाटले. तेवढ्यात गणपती एका तेजस्वी ब्राह्मणाच्या रूपात प्रकट झाला. तो दक्षाला म्हणाला, वत्सा, तुझ्या एकनिष्ठ आराधनेने मी अगदी प्रसन्न झालो आहे. तू माझा निस्सीम भक्त आहेस, तरी इष्टवर मागून घे. दक्षाने विप्र रूपातील गणपतीला भावभक्तीने नमस्कार केला. त्याची मुक्त कंठाने स्तुती केली आणि म्हणाला, देवा, तू मला दर्शन दिलेस त्यामुळे मी अगदी कृतार्थ झालो आहे. तुझ्याकडे काही मागावे असे मला वाटतच नाही. तुझी माझ्यावर नित्य कृपादृष्टी राहो एवढीच प्रार्थना आहे. तो त्याचा निस्वार्थ भक्तिभाव पाहून गणपती अधिकच प्रसन्न झाला. तो म्हणाला, दक्षा, मुद्गल हा माझा श्रेष्ठ भक्त आहे. त्याच्या अंगावरून वाहत आलेल्या वायूनेच तुला आरोग्य प्राप्त झाले आहे. मी तुला वर देणार होतो, पण आता तोच तुला इष्टवर प्रदान करील. बोलणे पूर्ण झाल्यावर गणपती अंतर्धान पावला. तेव्हा दक्षास अतिशय वाईट वाटले. कोणीतरी माझे आराध्य दैवत मला दाखवा हो. हे गजानन, तू निष्ठुर का झाला? मला एकट्याला टाकून का गेलास? असे म्हणून तू व्यर्थ-व्यथेने तडफडू लागला. गणपतीच्या पुनश्च दर्शनासाठी तो इतका व्याकुळ झाला की त्याला आपल्या अंगावरील वस्त्राचीही शुद्ध राहिली नाही. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला तो गणपतीचा ठाव ठिकाणा विचारू लागला. भटकत भटकत तो नगराबाहेर आला. कमला राणीची अवस्थाही काही वेगळी नव्हती. गणेश दर्शनाची इच्छा मनाशी धरून तीही त्याच्या मागे हिंडत होती. या संभ्रमित अवस्थेत भटकंती करीत ते दोघे मायलेक एका अरण्यात प्रवेशले. तेथे मुद्गल ऋषींचा आश्रम होता. तेथील पवित्र वातावरणात त्या दोघांना मोठे समाधान वाटले. तेथील शांतीने त्यांचेही मन शांत झाले. त्या दोघांनी आश्रमात प्रवेश केला. तेथे एका कुटीमध्ये मुद्गल ऋषी गणेश पूजनात मग्न होते. त्यांना वंदन करून ते दोघे अंगणातील एका झाडाखाली बसले. पूजा झाल्यावर ऋषीवर्य बाहेर आले. त्यांनी त्या दोघांची आस्थेने विचारपूस केली. दक्षाने त्यांना परिचय दिला. आपली समग्र हकीकत सांगितली. तो पुढे म्हणाला, हे महानुभाव, आपण फार थोर आहात. आपल्या अंगवायूने माझे क्षतिग्रस्त शरीर चांगले झाले. मला उत्तम आरोग्य लाभले. आपले महात्म्य मी काय वर्णू? आपल्या दर्शनाची मला फारच तळमळ लागली होती. आज ती इच्छाही सहजगत्या पूर्ण झाली. मी धन्य झालो. माझे मनही शांत शांत झाले. त्याचे मृदुमधुर भाषण ऐकून मुद्दलांनाही अत्यानंद झाला. ते म्हणाले, दक्षा, तुला भेटून मलाही मोठे समाधान वाटत आहे. अरे, तू तर माझ्यापेक्षाही थोर भक्त आहेस.
ज्याच्या प्राप्तीसाठी मी आयुष्यभर तपश्चर्या केली त्याच्या दर्शनाचा मला अजूनही लाभ झालेला नाही, तो तुला झाला. बाबा रे, वेदांनाही ज्याचा थांग लागत नाही, जो चराचराचा स्वामी आहे, सहस्त्रमुखाचा शेषही ज्याचे महात्म्य वर्णन करू शकत नाही, जो या विश्वाचा अदृश्य सूत्र संचालक आहे, त्या महागणपतीने तुला दृश्य स्वरूपात दर्शन दिले म्हणून तुझ्या भाग्याचा मला हेवा वाटतो. आज तुझ्या दर्शनाने मीच धन्य झालो आहे. मुद्दलांना राहावले नाही. त्या तपोनिधीने पुढे जाऊन दक्षाला दृढ आलिंगन दिले. त्यांनी त्याला ओम या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. ते म्हणाले, दक्षा, ओंकार हा निर्गुण निराकार परमात्मा वाचक महामंत्र आहे. तू याचा नित्य जप कर. तसेच भावभक्तीने गजाननाची आराधना कर. त्यामुळे तो तुझ्यावर प्रसन्न राहील. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुझे नेहमी संरक्षण करील. मग देव आणि दैत्य यांच्यापैकी कोणीही तुला त्रास देणार नाही. पण मंत्र जप आणि गणेश भक्तीपासून तू परावृत्त झालास तर मात्र तुझे खूपच नुकसान होईल. तुझ्याकडून असे काही होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. दक्षानेही त्यांच्या बोलण्याला पूर्ण संमती दर्शवली. तो म्हणाला, गुरुदेव, मी कधीही आपल्या वचनाबाहेर जाणार नाही. ते ऐकून मुद्दलांना मोठे समाधान वाटले. एवढी कथा सांगून भृगु ऋषी थोडा वेळ थांबले. तेव्हा सोमकांत म्हणाला, ऋषीवर्य, माझ्या मनात काही शंका आहेत. कृपया त्याचे निराकरण करा. मुद्दल ऋषी महातपस्वी होते. त्यांनी प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली. त्यांच्या अंगवाताने दक्षाची जन्मजात दुर्धर व्याधी क्षणार्धात बरी झाली. त्या मुद्दल ऋषींना गणपतीचे दर्शन का झाले नाही, पण दक्षाला मात्र ते अल्पायासे झाले असे का? गणपतीने दक्षाला स्वतः वर दिला नाही, त्याने त्याला मुद्दलांकडे पाठविले. यामागे काय रहस्य आहे? दक्षाची संचित पूर्व पुण्याई फार मोठी होती असे म्हटले, तर त्याला जन्मताच एवढे भयंकर भोग का भोगावे लागले, याविषयी सविस्तर निरूपण करा. बल्लाळेश्वराची कथा. दक्षाची गणेश आराधना. सोमकांताने शंका उपस्थित केली. तिचे निरसन करताना भृगु म्हणाले, राजा, तू खरोखरच जिज्ञासू आहेस. तुझा प्रश्न ऐकून मलाही आनंद झाला. या संदर्भात भीमराजानेही विश्वामित्रांना दक्षाचे पूर्वजन्मवृत्त विचारले होते. त्यावेळी त्यांनी जे सांगितले तेच मी तुला कथन करीत आहे. पश्चिम सागर तटावर सिंधू देश बसला आहे. तेथे पल्ली नावाचे एक नगर आहे. तेथे कल्याण नावाचा एक दानशील धर्मशील वैश्य राहत असे. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. या वैश्य दंपतीस बल्लाळ नावाचा पुत्र होता. त्याला बालपणापासूनच देवादिकांची खूप आवड होती. तो व त्याचे सवंगडी दगडाचे देव मांडून त्यांची पूजा करायचे, आरती म्हणायचे व नैवेद्य दाखवायचे. हा त्यांचा नित्याचाच खेळ होता. तिथे एके दिवशी बल्लाळ आणि त्याचे मित्र गावाबाहेर हिंडावयास गेले होते. तेथे बल्लाळाने एका मोठ्या गोट्याची गणपती म्हणून स्थापना केली. दुर्वा, रानफुले व पत्रींनी त्याची पूजा केली. मग आपल्या बालबुद्धीला अनुसरून त्यांच्यापैकी कोणी ध्यानस्थ बसले, कोणी जप करू लागले, तर कोणी देवाची गाणी म्हणून नाचू लागले. त्या खेळात ते सर्वजण इतके दंग झाले की त्यांना आपल्या घराचीही आठवण राहिली नाही. इकडे बराच वेळ झाला तरी मुले परतली नाहीत, म्हणून त्यांच्या पालकांना मोठी काळजी वाटू लागली. बल्लाळच त्यांच्या मुलांना भलते वेड लावत आहे म्हणून ते अधिक संतापले होते. त्यांनी तावातावाने कल्याणाचे घर गाठले आणि त्यांची कान उघडणी करून म्हणाले, तुझ्या मुलाने हे काय चालविले आहे? तो आमच्या मुलांना गोळा करतो, त्यांना खेळण्यासाठी गावाबाहेर नेतो, मग त्यांना घरची आठवणच राहत नाही, ताण भूकही लागत नाही. आम्ही त्यांची वाट बघत तिष्ठत राहतो. हे असे किती दिवस चालायचे? तू बल्लाळाला वेळीच आवर घाल. त्याच्या नादाने आमची मुलं बिघडली तर आम्ही गप्प बसणार नाही. ग्रामाधिकाऱ्याकडे तक्रार करू. मग आम्हाला दोष देऊ नकोस.
लोकांची तक्रार ऐकून कल्याणला बल्लाळचा खूपच राग आला. त्याने एक काठी घेतली आणि मुलांना शोधायला निघाला. वेशीजवळच मुले दृष्टीस पडली. त्यांनी दगडगोटे रचून एक मंदिर तयार केले होते. देवाची पूजा करून तो बालचमू गणपतीच्या कथा ऐकत होता. त्यांना कसलेच भान नव्हते. ते दृश्य पाहून कल्याणाच्या रागाचा पारा चढला. तो ताड ताड पावले टाकीत त्यांच्यापाशी गेला. त्याने काठीच्या फटकाऱ्याने ते देऊळ तोडून मोडून पार उद्ध्वस्त करून टाकली. त्याची क्रोधित मुद्रा पाहून मुलांनी घराकडे धूम ठोकली. बल्लाळ गणेश ध्यानात इतका मग्न झाला होता की त्याला काय चालले आहे याचे गंधर्व वार्ताही नव्हती. कल्याणाच्या हाती तो आयताच सापडला. त्याने रागाच्या भरात बल्लाळला इतके मारले की त्याच्या अंगातून रक्तस्राव होऊ लागला. काळे निळे वळ उमटले. त्याने बल्लाळास एका झाडाला बांधले. त्याने गणपतीला मांडलेला दगड दूर भिरकावून दिला व म्हणाला, कार्ट्या, हे तू काय मांडले आहेस? तू आम्हाला नगरात राहू देणार आहेस की नाही? लोक तुला दूषणे देतात, तुझी निंदा करतात. आज त्यांनी घरी येऊन माझी कान उघडणी केली. हे सर्व मी कशासाठी सहन करायचे? ते काही नाही, तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. आता कोणता देव तुला सोडवतो आणि कोण तुला खाऊ पिऊ घालतो तेच मला बघायचे. बल्लाळला त्याच अवस्थेत सोडून तो निष्ठुरपणे निघून गेला. या घटनेने बल्लाळच्या मनावर फार मोठा आघात झाला. पित्याने देऊळ उद्ध्वस्त केले, देव भिरकावून दिला याचे त्याला मनस्वी दुःख झाले. शारीरिक पीडेपेक्षा ही वेदना फार मोठी होती. तो प्रसंग आठवून बल्लाळला एकसारखे रडू येत होते. तो गणपतीची आर्ततेने करुणा भाकू लागला. हे गणाधीशा, तू विघ्नहर्ता आहेस. मग आज तुझ्या पूजेत हे विघ्न कसे आले? तू भक्तवत्सल आहेस. तू भक्तांना संकटातून तारणारा आहेस ना. मग आत्ता मी संकटात असताना तू का धावून येत नाहीस? तू माझी का उपेक्षा करतोस? देवा, वेदशास्त्रांनी आणि पुराणांनी जगाला तुझेच अचिंत्य महात्म्य सांगितले. तू भक्तांचा प्रतिपाळ करतोस. भक्तांचे रक्षण हेच तुझे ब्रीद आहे असे त्या ग्रंथामध्ये वारंवार सांगितले आहे. त्यामुळे माझी तुझ्यावर दृढ निष्ठा बसली आहे. आज अशा रक्तबंबाळ अवस्थेत मी या वृक्षाला जखडलेला असताना तू माझ्या साह्यार्थ धावून आला नाहीस तर तुझ्या महात्म्यावर, तुझ्या अगाध लीला कर्तृत्वावर मी कसा विश्वास ठेवायचा? धाव घे गजानना, धाव घे. बल्लाळ एकसारखा गणपतीचा धावा करीत होता. त्या अर्धवट ग्लानीतही त्याला पित्यांकडून होत असलेली आपल्या आराध्य दैवतेची विटंबना वारंवार दिसत होती. तो प्रसंग आठवून त्याला एकसारखे भडभडून येत होते. पित्याच्या या दुष्कृत्याबद्दल त्याच्या मनात इतकी घृणा उत्पन्न झाली की त्याने त्याला शापच दिला. ज्याने माझ्या गणपतीचे देऊळ उद्ध्वस्त केले, मी श्रद्धेने पूजलेला देव फेकून दिला, तो माझा पिता मुका व बहिरा होईल. त्याच्या पाठीस कुबड येईल. त्याच्या सर्वांगास असंख्य क्षते पडून त्यातून रक्त आणि पू वाहील. त्याच्या सर्वांगास दुर्गंधी येईल. ही व्याधी उपचारांनीही बरी होणार नाही. लोक त्याची उपेक्षा करतील. बोलता बोलता तो थोडा वेळ थांबला. मग गणपतीला उद्देशून म्हणाला, देवा, मी जड देहाने बांधला गेलेलो असलो तरी माझे मन मुक्तच आहे. त्या मनाने तुझे चिंतन करणे मला आत्ताही शक्य आहे. मला मरणाची भीती नाही, पण मरण आलेच तर मी तुझ्या ध्यानात व नामस्मरणात मग्न असतानाच यावे एवढीच इच्छा आहे. बल्लाळला शारीरिक पीडा असह्य होत होती. जखमेतून ओघळलेले रक्त सुकून गेले होते. तहानेने जीव व्याकुळ झाला होता. भुकेने पोटात थैमान घातले. त्याच्या पायाला बधिरता आली होती. त्याही अवस्थेत तो गणपतीचे नामस्मरण करीत होता. कल्याण गावात जाऊन बराच वेळ लोटला. बल्लाळच्या जवळपास कोणीही नव्हती. सूर्य मावळतीकडे झुकू लागला. अतीव ग्लानीने बल्लाळची मान छातीवर झुकली. त्याची अवस्था पाहून गणपतीला कळवळा आला. आपल्या भक्त्याची घेतली एवढी परीक्षा पुरे झाली असा विचार करून तो एका तेजस्वी ब्राह्मणाच्या रूपात बल्लाळा सान्निध्य प्रकट झाला. त्याच्या कृपा कटाक्षाने बल्लाळची बंधने गळून पडली. विप्ररूपी गजाननाने स्वतः पुढे जाऊन त्याला सावरले.
त्याच्या पावन हस्तस्पर्शाने त्या सद्भक्ताच्या अंगावरील सर्व जखमा बऱ्या होऊन त्याची कांतीही उजळली. त्याच्या सर्वांगातून नवचैतन्याचा संचारच झाला. जणू बल्लाळ शुद्धीवर आला. आपण पूर्ववत झालो हे त्याच्या लक्षात आले. आपल्या समोर दिव्य विप्ररूपाने साक्षात गणपतीच उभा आहे अशी त्याच्या मनाने ग्वाही दिली. त्याने भक्तिभावाने त्या ब्राह्मणाला साष्टांग नमस्कार केला. त्याची अपार स्तुती केली. प्रसन्न झालेल्या गणपतीने त्याला आलिंगन दिले. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला सर्वज्ञ केले. तो बल्लाळास म्हणाला, बाळ, तुझ्या पित्याने माझा फार मोठा अपराध केला आहे. त्याने माझे मंदिर उद्ध्वस्त केले, माझ्या भक्ताला छळले. या प्रमादाबद्दल त्याला भयंकर नरक यातना भोगाव्या लागतील. तुझ्या शापाने पुढील जन्मात त्याला दारुण अवस्थेला तोंड द्यावे लागेल. इतकेच नव्हे तर त्याचा पिता त्याला घरातून हाकलून देईल. बल्लाळा, आता मी काय सांगतो ते ऐक. माझ्या मनात तुला वरदान द्यावे असे आहे, तरी इष्टवर मागून घे. बल्लाळ म्हणाला, देवा, तू माझ्यावर प्रसन्न आहेस हे ऐकून मी अगदी कृतकृत्य झालो आहे. तू दर्शन देऊन मला धन्य केलेस. मी तुझ्याकडे काय वर मागणार? तुझ्या मनात मला काही द्यायचे असेल तर तुझ्या ठायी असलेली माझी भक्ती उत्तरोत्तर दृढ व्हावी आणि ह्याच क्षेत्री वास्तव्य करून तू लोकांची दुःख संकटे दूर करावीस अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. बल्लाळाचे ते जनकल्याणप्रद मागणे ऐकून गणपतीला परम संतोष वाटला. तथास्तु असा आशीर्वाद देऊन तो पुढे म्हणाला, बाळ, तुझ्या इच्छेनुरूप मी अंशरूपाने येथे वास्तव्य करीन, लोकांचे रक्षण करीन. येथे येणारे भक्तजन माझ्या नावापूर्वी अत्यंत आदराने तुझे नाव घेतील. हे स्थान बल्लाळ विनायक अर्थात बल्लाळेश्वर म्हणून प्रसिद्ध होईल. विप्ररूपातील गणपतीने बल्लाळाला प्रेमाने जवळ घेतले. त्याच्या मस्तकावरून मायेने हात फिरवला आणि दुसऱ्याच दिवशी तो अदृश्य झाला. विश्वामित्र ऋषी भीमराजास म्हणाले, इकडे कल्याणचे कायम झाले ते ऐक. बल्लाळने शाप दिल्यामुळे तो बहिरा व मुका झाला. त्याची दृष्टी अधू झाली, पाठीवर कुबड आले आणि त्याच्या सर्वांगास असंख्य क्षते पडून त्यातून रक्त वाहू लागले. आपल्या देहात एकाएकी घडून आलेला हा बदल कल्याण कमालीचा घाबरला. तो ओक्साबोक्षी रडू लागला. त्याची विकलांग अवस्था पाहून इंदुमती ही शोकग्रस्त होऊन रडू लागली. तिला अनावर चिंतेने ग्रासले. काय करावे हेच तिला सुचेना. पतीच्या बाबतीत हे अघटित कसे घडले हा तिला मोठा प्रश्न पडला. तेव्हा कोणीतरी तिला रानातील प्रकार सांगितला. लोकांच्या गाऱ्हाण्यांनी संतापलेल्या कल्याणने बल्लाळला बेदम मारून झाडाला बांधून ठेवले आहे हे कळताच त्या मातेचा जीव कासावीस झाला. दोघा तिघांना बरोबर घेऊन ती लगबगीने अरण्यात गेली. तोपर्यंत श्री गजाननाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झाले होते. रानामध्ये इंदुमतीला एक सुंदर देवालय दिसले. तेथील मूर्तीची बल्लाळ पूजा करीत होता. त्याला सुखरूप पाहून तिचा जीव भांड्यात पडला. तिने परिचिताला विचारले, तुम्ही बल्लाळबद्दल मला उलटसुलट का सांगितले? तो म्हणाला, बाई, मी खरं तेच बोलत आहे. तुम्हाला खोटं सांगून मला काय मिळणार? मी पाहिलेली आधीची परिस्थिती व आत्ताची स्थिती यामुळे मी स्वतःच संभ्रमात पडलो आहे. तुम्ही बल्लाळलाच विचारून खात्री करून घ्या. तुम्ही इकडे. इंदुमतीचा राग शांत झाला. ती धावत जाऊन पुत्राला आलिंगन दिले. काय घडले हे त्याला विचारले. बल्लाळने बालसुलभ प्रांजळपणे त्याला सर्व काही सांगून टाकले. तिने त्याला कल्याणची अवस्था सांगितली. तेव्हा आपल्या शापामुळे आपल्या पत्यासमवेत या प्रेमळ मातेलाही दुःख भोगावे लागणार या विचाराने बल्लाळचा चेहरा उतरला. इंदुमती म्हणाली, बाळ, तुझ्या वडिलांनी तुझ्यावर अत्याचार केला म्हणून तू रागवू नको. घरी चल. तुझ्या पित्याला शारीरिक व्यंग्य व दारुण व्यतीतून तूच मुक्त करू शकतोस. श्री गजाननाच्या कृपा प्रसादाने ज्ञानी झालेला बल्लाळ आईला म्हणाले, माते, कुठलं घर, कोण माता, कोण पिता? आता गणपतीच माझे सारस सर्वस्व आहे. तोच माझी माता, तोच माझा पिता, तोच आप्त मित्र सखा
आणि तोच माझा हित करता, तोच माझा रक्षण करता, तोच करता करविता, तोच सर्व शासन करता. या विश्वातील प्रत्येक प्राण्याला आपल्या कर्मानुसार सुखदुःखादी फलप्राप्ती होत असते. ज्याने माझ्या भक्तीची निंदा केली, माझ्या देवाची अवहेलना केली, त्याचे मंदिर उद्ध्वस्त केले, त्याला त्याचे फळ मिळाले. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी अंतःकरणपूर्वक श्री गजाननाला शरण गेलो आहे. माझे काय करायचे ते तोच ठरवील. तू माझा मोह धरू नकोस. घरी जा आणि धर्माला अनुसरून पतीची सेवा शुश्रूषा कर. बल्लाळचे बोलणे ऐकून इंदुमतीचा जीव गलबलला. दुःख वेगाने तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती खिन्नपणे म्हणाली, बल्लाळा, जे काही घडले त्यात माझा काय दोष? मी एकटी काय करू? आता तूच आमच्या उद्धाराचा मार्ग सांग. तिचे केविलवाणे बोलणे ऐकून बल्लाळाचे मन द्रवले. तो म्हणाला, आई, जे घडायचे ते घडून गेले. त्यावर व्यर्थ चर्चा नको. जो दुःख भोगण्यासाठी नियतीने तुमच्यासमोर आणून ठेवला आहे, तो भोगल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. या जन्मात तुमचा उद्धार होणे नाही. पुढील जन्मात तू राजवंशात जन्म घेशील. तुझे नाव कमला असेल. तू भीमराजाची पत्नी होशील. त्यावेळी या जन्मातला तुझा पती दक्ष नावाने तुझ्या पोटी जन्म घेईल. तो जन्मताच मुका, बहिरा, कुबडा व क्षतिग्रस्त असेल. कोणत्याही उपचारांनी त्याला बरे वाटणार नाही. व्रतवैकल्ये, तपश्चर्या व औषधोपचार यांनाही ते बरे वाटणार नाही. म्हणून राजा हतबल होईल. तो तुम्हा दोघांचा रागाने त्याग करील. निराधार अवस्थेत भटकंती करून तू आपल्या पुत्रासह एका गावी येशील. तेथे गणेशाची आराधना करणाऱ्या ऋषीच्या अंगवाताच्या स्पर्शाने चमत्कार होऊन तुझ्या पुत्राची व्याधी पूर्ण बरी होईल. मग तो मनोभावेने गणेशाची उपासना करील. त्यावेळी या जन्मातील देवनिंदेसारखे दुष्कर्म त्यांच्याकडून पुन्हा घडणार नाहीत. तुम्हा दोघांना गणपतीचे दर्शन होईल. त्यांच्या कृपेने तुमचा उद्धार होईल. ते ऐकून इंदुमती व्यथित झाली. आता दुःख भोगणे एवढेच तिच्या हाती होते. लोकांनी तिचे सांत्वन केले. तिने कसे बसे स्वतःला सावरले आणि घरी परतली. पतीची सेवा करू लागली. असे काही दिवस लोटले. बल्लाळ उपासनेमध्येच काळ व्यतीत करू लागला. कालांतराने त्याला नेण्यासाठी एक दिव्य विमान आले. त्यात बसून तो स्वर्गलोकी निघून गेला. भृगु ऋषींनी सोमकांत राजाला दक्षाचा पूर्व वृत्तांत सांगून त्याने उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. मग ते राजाला दक्षाचा पुढील वृत्तांत सांगू लागले. ते म्हणाले, राजा, मृद्दल ऋषींनी दक्षाला ओम या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्यानंतर त्यांनी आपल्या मातेसहित कौंडिन्यपुराजवळील अरण्यात असलेल्या एका जीर्ण देवालयात वास्तव्य केले. तो गजाननाची नित्यनेमाने षोडशोपचारे मानसपूजा करीत असे. ओंकाराचा अखंड जप हे त्याचे नित्य साधन होते. अशा प्रकारे त्यांच्याकडून 12 वर्षे 21 दिवसांचे अनुष्ठान पूर्ण झाले. त्या रात्री झोपलेला असताना दक्षाला एक स्वप्न दृष्टांत झाला. त्यात एका शृंगारलेल्या हत्तीने त्याच्या गळ्यात मौल्यवान रत्नमाला घातली. मग त्याला सोंडेने अलगद उचलून आपल्या पाठीवर ठेवले आणि त्याला एका सुशोभित नगरात घेऊन गेला. असे ते दृश्य होते. त्या स्वप्न दृष्टांताने दक्षाला एकदम जाग आली. त्याचे मन प्रसन्न झाले. त्याने हे स्वप्न आपल्या मातेला सांगितले. तेव्हा तिलाही आनंद झाला. ती उत्स्फूर्तपणे म्हणाली, हा तर मोठा शुभशकुन आहे. हत्ती म्हणजे गणपतीचे प्रतीक. त्याने तुला रत्नमाला घातली, पाठीवरून नगरात नेले. याचा अर्थ श्री गजाननाच्या कृपेने लवकरच तुला राज्यप्राप्तीचा योग आहे असे जाणवते. ते ऐकून दक्षालाही आनंद झाला. तो म्हणाला, आई, मातेसारखे दैवत नाही, हेच खरे. तू माझी लहानपणापासून किती सेवा शुश्रूषा केलीस. माझ्यासाठी किती कष्ट घेतलेस. माझ्या समवेत तूही अनंत हालपेष्टा सोसल्यास. अनेक अडचणींना तोंड दिलेस. राणी असूनही तुझ्यावर भिक्षांनावर जगण्याची वेळ आली. या सर्व गोष्टी मी कधीही विसरू शकणार नाही.
माझ्या मनात तुझ्याविषयी नेहमी कृतज्ञाच असेल. मला राज्यप्राप्ती झाली तर मी तुला अखंड सुखात ठेवीन. तुला उत्तम वस्त्रालंकार, सेवेसाठी दासदासी, फिरण्यासाठी पालखी, राहण्यासाठी सुशोभित महाल अशी सर्व व्यवस्था करीन. दक्षाचे बोलणे ऐकून कमला म्हणाली, बाळा, तू राजपुत्रच आहेस. गणपती हा तुझा भाग्यविधाता आहे. त्याने मनात आणले तर तो तुला क्षणार्धात राज्यपदी बनसवेल. पण सत्ता, संपत्ती व ऐश्वर्य प्राप्त झाले तरी उन्मत्त होऊ नकोस. न्याय, नीती, धर्माने प्रजापालन कर. सदैव पुण्यकर्म करत राहा. लोककल्याणासाठी तुला जे जे काही करता येणे शक्य आहे ते सर्व कर. गो ब्राह्मणांचे पालन संरक्षण कर. आपल्या कर्तव्य पालनात कधीही कंटाळा करू नकोस, कारण कर्तव्य तत्पर असणाऱ्यावर देवांची कृपा आपल्या आपण होते. गणपती तुझ्यावर अखंड कृपा राहो. तुला उत्तम आयुरारोग्य प्राप्त हो. ओम गंगणपतये नमः.